महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। आज हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यात देखील आज विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आलाय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर विदर्भात देखील आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुण्यामध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुण्यामधील कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढचे 3 दिवस राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये, मात्र विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशारा देण्यात आलाय। वादळासह पाऊस होईल असं हवामान विभागाने म्हटलंय, त्यामुळे या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।